हिंगोलीमध्ये इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका बसलाय। डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारली आहे। आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप आहे। रुग्णवाहिका नाकारल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। हिंगोलीत डिझेल टंचाईचा फटका एका गरोदर महिलेला देखील बसला। डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचा संतापजनक प्रकार हिंगोलीच्या जवळा बाजार इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडलेला आहे। माझी मुलगी तरसायली तर तिला म्हणले काय म्हणले 102ला तुम्ही नंबर लावायला, त्या गाडीमध्ये डिझेल नाही, आम्हाला डिझेल का भेटणं झालंय, मग आम्ही कशी गाडी नेऊ। मग 108ला आम्ही फोन केला तर 108ची गाडी काय म्हणली आम्ही 1-1.5 घंट्याला येऊता। 1-1.5 घंट्याला जर माझी मुलगी मेली राहिली, तिच्या पोटामध्ये पाणी 40 लिटर झाले, बाळ 7व्या महिन्यामध्ये आता इथं डिलेव्हरीला आणलंय, तिच्या पोटामध्ये पाणी झालंय 40 लिटर। तुम्ही काय करा, परभणीला घेऊन जा आमच्या इथे म्हणू लागले। तर मग आम्ही आलो होतो हिंगोलीला, तर ती गाडीच भेटणं झाली। 7वा महिना आहे आता चालू, पण त्यांच्या पोटामध्ये इतकं पाणी झालं, एक एक दिवस असं पाणी जास्त वाढत चालले। तर त्यांना दवाखान्यात नेलं तर ते म्हणले, डॉक्टर म्हणले हिंगोलीला न्या, हिंगोलीला ट्रीटमेंट चांगली करतात। मग आम्ही इथं घेऊन यायलो, तर जवळा बाजारमध्ये गेलो तर त्या म्हणतात आता गाडी येते मग येते, आणि पुन्हा त्यांना गाडी तिथंच होती। बरं, मी म्हणलं गाडी तुमची इथंच आहे, तर तुम्ही म्हणलं गाडी घेऊन या, तर ते म्हणले त्याच्यामध्ये डिझेलच नाही, आणि आता तुम्ही तुमची प्राईट करा आणि न्या, तुम्ही दुसऱ्याच गाडीला फोन लावायले, ते नंबर पुन्हा आमच्याच पशी चाललाय, अशा काय करायले।